वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज सर्व माझी कामं कंप्लीट झालेली आहेत आणि आत्ता 11:30 वाजलेले आहेत. आणि माझी बघा, मी आज बनवले शेवग्याची भाजी आणि चपाती भात वगैरे बनवलेला आहे. तर हे बघा ही शेवग्याची भाजी, चपाती, भात सगळी कामं माझी करून झालेली आहेत. आणि तुम्हाला माहिती आज काय, तर आज आहे 8 मार्च, वुमन्स डे. सर्वांना माझ्याकडून महिलांना हॅपी वुमन्स डे. तर आज वुमन्स डे त्यानिमित्त मी आज ना केक बनवणार आहे. तर आधी केक बनवला होता, व्हिडिओ टाकलाय मी, त्याच्यामध्ये मस्त छान झालाय केक, पण नीट पूर्ण निघाला नाही तो. तर मी आज परत ट्राय करणार आहे आणि आज वुमन्स डे पण आहे. तर बघूया कसा केक होतोय परत. तर चला, आज पण मी ट्राय करून बघेन, केक बनवणार आहे, पण संध्याकाळी बनवेन आणि आत्ता काही बनवणार नाही. संध्याकाळी म्हणून आपण मस्तपैकी आईला कट करायला सांगूया आणि त्यानिमित्त वुमन्स डे पण आहे, तर मस्तपैकी सेलिब्रेट पण होईल. तर चला, तुम्हाला आहे ना मी पुदिनाचं, म्हणजे आईने पुदिनाचं झाड लावलेलं आहे आणि म्हणजे पाणीपुरी करायची होती आम्हाला, तर तेव्हा मग ते आणलं होतं पुदिना, त्यातलं एक रोप लावलाय, खूप छान आणि खूप मोठं झाड आलंय. आता ते पूर्ण असं पसरलंय कुंडीमध्ये. तर चला तुम्हाला दाखवते. हे बघा, हे तर तुम्ही बघितलं असेल पुदिनाचं झाड किती मोठं आणि छान झालेलं आहे. तर आता पाणीपुरी मला कधी पण खायची इच्छा झाली तर ते मी करू शकते. मस्त छान असं मोठं असं पसरलेलं आणि छान त्याला पानं पण आलेली. तर तुम्हाला कसं वाटलं ते पुदिनाचं झाड? घरी आपण पुदिना आणतो आणि त्याच्यातलं एक रोप लावलं ना तरी खूप सारं ते मोठं होतं. तर ते तुम्ही तसं लावू शकता. तर आज व्हिडिओ माझा कसा होतो ते कंटिन्यू बघा आणि संध्याकाळी मी केक करीन, ते पूर्ण नाही दाखवणार, परंतु कसं झालंय ते नक्की तुम्हाला दाखवेन. तर चला, तोपर्यंत बाय बाय. सो गाइस, यस, तर ही बघा, डुलय लागली ती, आपला बर्थडे वाला लावू का? आणि ही लावते बर्थडे वाला ब्लॉग. कोणता लावते काय माहिती. आणि टीव्हीला आमचेच ब्लॉग बघते. म्यूट करू? असू दे ना, आता काय करायचं आवाज ब्लॉग मध्ये. ही वा पोरी, ही जाईल ही बघा, बडबड करू नका. सो केक बनवलाय मी आज. केक बघा खूप छान झालेला आहे. आज वुमन्स डे स्पेशल. वुमन्स डे स्पेशल. निघेल का? निघेल का नाही, खूप मोठा प्रश्न आहे, कारण की मागच्या टाइमला निघाला नव्हता. इझिली केक आलेला आहे बाहेर. निघाला नव्हता मागच्या टाइमला. तर केक अशा प्रकारे छान पैकी, हे बघा किती स्पॉन्जी झाले बघा. मागच्या टाइमला बनवलेला तेव्हा पूर्ण तुटला होता, घाई केली मी काढायला. ह्या टाइमला मी घाई नाही केली, थंड करायला मी पाण्यामध्ये हे बाउल ठेवलं आणि थंड केला आणि आता काढला. तर बघा, मला असं नुसतं पालताच केला आणि निघाला. मस्त झालाय, एकदम स्पंजी. हे बघा, बघू शकता तुम्ही, पहिल्यांदा असं काही केक झाला. खूपच सुंदर असा केक बनवलेला आहे. छान वाटलं. आणि हे काजू वरती लावले होते, डेकोरेट केलं होतं. आतमध्ये पण टाकलेत काजू बदाम.
हो. तर आता ह्या केकचं आपण काय करणार आहे? पण मी नाही करणार आहे, आपली आई गेली आरतीला. सो आता आरतीवर आले ना तर तिला कट करायला म्हणजे तिला पण भारी वाटेल. सो वुमन्स डे त्याबद्दल आपण आईला केक कट करायला लावूया, म्हणजे आईला पण छान वाटेल. हो, आज 8 मार्च वुमेन्स डे आहे, त्यामुळे अक्षुने असं ठरवले की आज केक बनवायचा आणि आईच्या हातून केक कट करायचा. सो आई गेली आता पूजा आरतीसाठी मंदिरामध्ये. सो ती आली की आपण कट करूया, तिथून आपण पुन्हा व्लॉग सुरू करूया. तर हा केक आपण इथे बाहेर काढून ठेवलेला आहे, बाहेर काढून ठेवला. आणि आई आली की तिला आपण सरप्राईज देऊयात आणि तिच्या हातचेच आपण केक कटिंग करूया. खूप भारी वाटलं. मागच्या ब्लॉग मध्ये मी जो केक बनवला होता तो एवढा म्हणजे छान झाला होता, परंतु तो नीट निघाला नाही. सो यावेळेस मी जरा धीर धरून असा छान केलेला आहे केक. तर खूप छान वाटते, मस्त झालाय आणि पूर्ण असा नीट पण निघालाय, स्पंजी झालाय आणि छान झालाय केक, मस्त झालाय है ना. कारण की लास्ट टाइम पण तिने बनवला होता, तुम्ही जर मागचा व्लॉग पाहिला असता. नवीन काहीतरी बनवलं ना का आपल्याला घाई असते एक प्रकारची, कधी काढू काय करू. मग तो गरम गरम असताना मी काढायला प्रयत्न केला आणि तो पूर्ण चिरला. गरम असला का तो चिरून जातो, नीट निघला नाही जात. त्यावेळेस मी ना पूर्ण 2 तास त्याला थंड केलं. मी 5 वाजता बनवायला ठेवलेला आणि 6 ते आता 7 वाजून गेले. 2 तास पूर्ण मी या केकला ना थंड केला पाण्यामध्ये आणि आता फायनली काढला तर पूर्ण निघाला. मला पूर्ण असं टॅप पण करायला लागलं, मी असं केलं तर पूर्ण निघाला. खूप छान वाटलंय, मस्त झालंय. थोडाही क्रॅक न जाता पूर्ण अख्खाच्या अख्खा केक आणि स्पॉन्जी. अजून काही नाही, आता आईची वाट बघते आणि मग केक कटिंग. मागच्या वेळेस हा तिला केक थोडासा निघण्यामध्ये प्रॉब्लेम झाला होता, पूर्ण असं चिरला. त्याचा फोटो असेल तर आम्ही तुम्हाला दाखवू इथे नक्कीच, इथे कुठेतरी फोटो टाकू की कसा तो निघताना थोडासा क्रॅक गेला. जरा 5 मिनिटं मी लेट काढला त्यामुळे थोडा करपला पण होता तो, आणि यावेळेस इतका छान झालाय, बरोबर टायमातच मी काढला. एकदा जर आपण केलं आणि जर आपल्याला कळालं की ह्यावेळेस काय काय चूक झाली तर पुढच्या वेळेस ना ते बरोबर आपण केलं जातं. ह्यावेळेस मला कळालं की 3 मिनिटात शिजला जातो किंवा कसा होतो, त्यामुळे मग ह्यावेळेस एकदम परफेक्ट. आज अक्षुने केक तर बनवलेला आहे, परंतु हे जे आपण फ्लॉवर पॉट बघतोय हे सुद्धा तिने स्वतः हातानेच बनवलेलं आहे, वेस्ट मटेरियल पासून. हे बघा, सुंदर असं एक वेस्ट बॉटल घेतली, तिला असं मस्त वेविंग करून हे फुलं वगैरे सर्व तिने हाताने बनवलेले आहेत. आणि हे आपल्या काड्या त्याला ग्रीन कलर देऊन अशी आर्टिफिशियल फुलं लावून मस्तपैकी एक बनवलेला आहे. तर वुमन्सच्या हात खूपच कला आहे. ही बघा, ही आहे ती वुमन. वुमेन्स डे स्पेशल आहे त्यामुळे मी वुमन्सचे थोडेसे गुणगान गातोय. तर हीच ती वुमन आहे, तिने हे बनवलं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी. हीच आहे ती वुमन, तिने हा केक सुद्धा छान सुंदर पद्धतीने बनवलेला आहे आणि खूप काही गोष्टी आहेत घरामध्ये. ही सजावट पाहता तुम्ही, डेकोरेशन किंवा अन्य काही गोष्टी, या सर्व आपल्या घराची देखभाल किंवा हे सुंदर ठेवण्यासाठी ज्याचे कष्ट असतात ते सर्व आपल्या वुमेन्स बघत असतात. त्यामुळे हा एक दिवस नक्कीच आपण त्यांच्यासाठी सेलिब्रेट केला पाहिजे. आईला थोडंसं भारी वाटण्यासाठी हे आर्टिफिशियल फुलं केकच्या बाजूला ठेवलेत, हेच पॉटची काढून. ओके, पण ते हे बॅकग्राऊंड रेड आहे आणि मग हे रेड आहे, मग ते थोडं ना ब्लू वाला ठेव. हा, म्हणजे थोडस त्याला डलनेस नाही येणार आहे. त्या हे पूर्ण हे वाला ठेवू काय? हा, ते वाला व्हाईट, हा ते भारी दिसेल.
कारण की ते माग बॅकग्राऊंड आहे ना ते रेड आहे, रेडवर रेड थोडस मग ते हे होऊन जाईल, त्यामुळे हे बघा आता किती छान दिसते. वाव, सुंदर असा केक बघा, किती छान आणि सुंदर असा हा स्मूथ फ्लफी टेस्टी केक. मी खोलून बेल वाजला, लाईटला ना दुसरी अग बारीक किल्ला बेल वाजायला सांगायला थांबता. चपल्या तर कितीच आहे ते यार, गेले कुठं. क्या सरप्राईज. आई ये है. मस्त बनवलं, छान. आणि आता आम्ही आईची बस की हा चांगले चांगले छान आहे साडी. हॅपी विमेन्स डे मम्मी आणि अक्षू. थँक्यू. हॅपी विमेन्स डे both of you. घाबरते कशी काय, केक काय चावतो का काय तुला एवढा. कसा आहे, टेस्टी छान आहे. तुम्ही आईला भरवा असं मग जा ना तू. आता आम्ही आईला भरवतो केक. आणि हा मी खातो. खावा खावा की, सांगा कसं झालंय. छान अति सुंदर. ते 2 दिवस केलेलं त्याच्यापेक्षा छान. छान झालं मस्त. आज तुम्ही बघू शकता आतमध्ये किती सुंदर टेक्स्चर आहे आतमध्ये. आणि आई पूर्ण क्लिअर निघाला, तू बघितलंस का. हा पूर्ण कच्चा निघाला. ते बघ, ते मग ते सांगते ना, गरम कधीच काढायचं असतं. थंड व्हायचं एकदम थंड. मला की पण मस्त. मस्त मस्त.